काय तयारी करावी महाराष्ट्रातल्या युवक युवतींनी या नोकऱ्यांसाठी, राईट? आणि कुठल्या प्रकारचे सर्टिफिकेशन किंवा कोर्सेस किंवा डिग्रीज किंवा ॲटिट्यूड्स किंवा बिहेवियर्स या सर्व बाबी महत्वाच्या ठरतात पहिली नोकरी मिळवण्यासाठी किंवा टिकण्यासाठी. अशा सर्व विषयांवरती ही मुक्त चर्चा आहे. थोडक्यात सांगायचं तर आपण 3 ते 4 राऊंड घेणार आहोत चर्चेचे. त्यामुळे प्रत्येक राऊंडचा जर 2-3 मिनिटाचा आपला जर रिस्पॉन्स असेल तर आपण सर्वांची मत घेऊ शकू आणि परत एकदा आपल्या सर्वांकडे येऊ शकेन. मी सुरुवात करणार आहे 2-3 प्रश्नांनी. त्यानंतर मग जी लोक आपला कार्यक्रम ऐकत आहेत त्यांचे जे प्रश्न असतील ते वेबएक्स किंवा फेसबुक चॅट विंडोमध्ये लिहू शकतील. माझे कलिग्स ते ट्रॅक करत आहेत, ते माझ्याकडे प्रश्न पाठवतील आणि मी परत आपल्या सर्वांना ते विचारू शकेन. तर मी सुरुवात करतोय अनुप तुझ्यापासनं, की कुठल्या प्रकारच्या, बाय द वे आपल्या सर्व अटेंडीजसाठी इथं आज आलेली जी 4 एक्सपर्ट्स आहेत, श्रीनिवास, अनुप, जितेंद्र आणि गिरींद्र, हे प्रत्येक जण एक वेल अचिव्हर आहेत आपल्या आपल्या क्षेत्रातले, आपल्या आपल्या कंपनीमधले, आणि त्यांचा इम्पॅक्ट हा त्यांच्या कंपनीमध्ये तर आहेतच आहे, त्याच्या बाहेरही आहे. कारण त्यांना इतर चर्चासत्रात मी ऐकलेलं आहे. त्यामुळं त्यांचे खूप खूप आभार इथं आल्याबद्दल. सुरुवात करतो मी अनुप तुझ्यापासून, की कुठल्या प्रकारच्या नोकऱ्या सध्या उपलब्ध आहेत आणि आहेत का नाहीत, इथनच सुरुवात करूयात, त्यानंतर मित्रांकडे वळेन. मला वाटतं आपण सध्याच्या परिस्थितीकडे ना थोडं 2 वेगळ्या सेक्शन्स मध्ये टाकलं पाहिजे. एक म्हणजे पॅन्डेमिक, म्हणजे कोविडमुळे इम्पॅक्ट झालेली पिरियड, आणि तो पिरियडची अनसर्टन्टी वेगवेगळे लोक अनालाइज करतायत, एक्सपर्ट लोक. आणि मला वाटतं कोविड नंतरची परिस्थिती, जेव्हा गोष्टी परत वेळेवर आणि ठीक वेगवेगळ्या चांगल्या प्रकाराने जेव्हा व्हायला लागतील त्यावेळेची परिस्थिती. तर ज्या वेळेला परिस्थिती, आत्ताची सिच्युएशन ही जरा ॲबनॉर्मल आहे, पण जेव्हा सिच्युएशन नॉर्मल होईल त्यावेळेला मला वाटतं भरपूर परत नॉर्मल इंजिन सुरू होईल आणि ऍटलिस्ट सॉफ्टवेअर कंपन्या त्यांच्या नॉर्मल पेसनी जायला सुरुवात होतील. इनफॅक्ट माझं ऑब्झर्वेशन असं आहे की आपले हे जे काय आता 16 आठवडे गेले लॉकडाऊन मध्ये, त्यामधले पहिले 2 आठवडेच जे काही बॅड न्यूज यायचे होते ते आल्या. त्याच्यानंतरचे 12 आठवडे, ते 14 आठवडे इनफॅक्ट न्यूज आल्या तर पॉझिटिव्हच आल्यात. सो ऑलरेडी पॉझिटिव्हिटी सुरू झालेली आहे. दुसरं, मला बरेच मुलांचे प्रश्न, म्हणजे मी बऱ्याच मुलांबरोबर वीकेंडला बोलत होतो, तर त्याच्यामध्ये स्पेसिफिकली ह्या सिच्युएशन मध्ये म्हणजे पुढच्या 6 महिन्यामध्ये काय करायचं, हा प्रश्नावरती आम्ही जरा चर्चा केली होती. त्याच्याबद्दल मी बोलतो थोडं. तर त्यासाठी थोडं कॉम्पिटन्सी या शब्दाची थोडीशी फोड करूया आपण. तर माझ्या दृष्टीने कॉम्पिटन्सी मध्ये 3 भाग आहेत: नॉलेज, स्किल आणि टेम्परामेंट. आणि काम करायला कॉम्पिटन्सी लागते. टेम्परामेंट म्हणजे फॉर एक्झाम्पल नॉलेज पण आहे, स्किल पण आहे, पण इच्छाच नाहीये तर काम होणार नाही. नॉलेज म्हणजे ज्ञान आहे पण काम करायची इच्छा नाही तरी उपयोग नाही. ज्ञान आहे, स्किल नाही. आता स्किल ह्या गोष्टीबद्दल जरा जास्त स्पेसिफिक बोलतो. सायकल चालवणे, हे चालवता येणे हे स्किल आहे. याच्याबद्दल आपण किती डॉक्युमेंट वाचलं, युट्यूबचे व्हिडिओ बघितले आणि सर्टिफिकेशन किंवा ऑनलाईन मल्टिपल चॉईस क्वेश्चन्सनी उत्तरं दिली तरी सायकल चालवायला लागल्यावरती माणूस पडायचा तो पडणारच. त्यामुळे सायकल ही दररोज चालवूनच शिकता येते, थोडं प्रयत्न करून करून. तर स्किलमध्ये रिपिटेटिव्ह एखादी गोष्ट शिकत राहणे, याच्याने स्किल डेव्हलप होतं. मला वाटतं की आत्ताचा जो वेळ आहे, जो मुलांना जर मिळाला, सपोज नोकरीची सिच्युएशन चांगली नसेल आता, कारण कोविड इज काय म्हणतात त्याला, एक्सेप्शनल सिच्युएशन, तर त्या परिस्थितीमध्ये स्किलसेट डेव्हलप करणे, म्हणजे दररोज उठून एक स्पेसिफिक काम करत राहणे,
की ज्याच्याने दररोज 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 काम करून त्या कामामध्ये एक्सपर्टीज म्हणण्याजोगं काहीतरी करता येईल, याची गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे पुढच्या 6 महिन्यामध्ये. तर मला वाटतं त्याच्यावरती फोकस करायला पाहिजे. आणि ते जर केलं तर जेव्हा सिच्युएशन नॉर्मलला येईल त्यावेळेला सिग्निफिकंट चेंज होईल. जॉब म्हणजे तुमच्या ॲबिलिटी टू तुमची ॲबिलिटीला मराठी शब्द आठवत नाही आता पटकन, तुमच्या ॲबिलिटीज ज्या आहेत टू गेट द जॉब या सिग्निफिकंटली इम्प्रूव्ह होतील. बरोबर मला वाटतं. बरोबर आहे. थँक्यू अनुप. आणि चालेल मराठीत बोलता बोलता मध्ये हिंदी इंग्लिश चालेल. त्यातल्या त्यात तुझ्यासारखा व्यक्ती जो इतक्या सगळ्या देशांमध्ये इतक्या सगळ्या क्लायंट्सला भेटायला जातो, त्यामुळं कुठल्या कुठल्या भाषेत बोलायला लागतं कुणास ठाऊक. इतकं सगळं मराठीत सांगितलं त्याबद्दल धन्यवाद. श्रीनिवास आपल्याकडे वळूयात की आपल्याला काय वाटतं याविषयी. सो आय जस्ट कीप इट फ्री नाव, त्यामुळं आपली आपली मत आपण मांडू शकाल. श्रीनिवास. अच्छा, जे आता मला असं वाटतंय की पोझिशन्स आहेत. सो दॅट्स द फर्स्ट आन्सर. पोझिशन्स ओपन आहेत का ऑर्गनायझेशनमध्ये? आहेत. पण कसे पोझिशन्स ओपन आहेत याचे 2 बायफर्केशन्स आहेत. एक आहे जे नॉर्मल ॲट्रिशन होतं, विच इज स्टील हॅपनिंग. म्हणजे अजून सुद्धा कंपनीमध्ये ॲट्रिशन होतं. पीपल लिव्ह द कंपनी अँड गो. पण कुठल्या स्टेजमध्ये ॲट्रिशन होते? इन 3 to 5 years एक्सपिरियन्स, 2 to 5 years एक्सपिरियन्स, ज्याला आम्ही ज्युनियर रिसोर्सेस म्हणतो, त्या एरियामध्ये ॲट्रिशन आहे. त्यामुळे ते पोझिशन्स ओपन आहेत. आय विल कम टू दॅट की त्याला काय लागणार आहे. दुसरं कुठले पोझिशन्स ओपन आहेत? आता नवीन सिच्युएशन आलं आहे. न्यू सिच्युएशन रिक्वायर्स न्यू डिसिजन मेकिंग. त्यामुळे प्रत्येक कंपनीने इनोव्हेशन या सब्जेक्टवर थोडा भर दिला आहे. दॅट वी नीड टू इनोव्हेट, वी नीड टू position ourselves differently, we need to position our customers in the pandemic situation. या पॅन्डेमिक सिच्युएशन मध्ये कस्टमर्सला आपण कसं हँडल करू. त्यामुळे कस्टमर्सनी एक छोटेसे इनोव्हेशन डिपार्टमेंट त्यांनी त्या जे एक्झिस्टिंग इनोव्हेशन डिपार्टमेंटला आता भर दिलाय. त्यामुळे 2 ठिकाणी पोझिशन्स अवेलेबल आहेत. जे पोझिशन्स बिलेबल पोझिशन्स आहेत, जिथे लोक ॲट्रिशन मध्ये पोझिशन जनरेट झालेत, तिथं दे नीड पीपल हु आर स्किल्ड, हू कॅन फेस द कस्टमर इमिडिएटली. म्हणजे वी नीड पीपल. आम्हाला असे असोसिएट्स पाहिजेत जे हू कॅन रन फ्रॉम डे 1. त्यामुळे दे नीड पीपल हू नो द स्किल, हू कॅन हँडल कस्टमर, हू कॅन डू. इनोव्हेशनमध्ये वी नीड पीपल हू अंडरस्टँड द न्यू टेक्नॉलॉजीज. जे तुमचं AI असेल, AR एक्सटेंडेड रियालिटी असेल, या ज्या सेक्टर्स आहेत, क्वांटम कम्प्युटिंग असेल, आणखी काय असेल, या सेक्टर्समध्ये ज्या सेक्टर्समध्ये कंपनी फोकस करते त्या एरियाजमध्ये पोझिशन्स आहेत. पण ज्या पोझिशन्स अनबिल्ड पोझिशन्स होते, PMO पोझिशन्स होते, ज्याला रेव्हेन्यू डायरेक्टली त्या रिसोर्स बद्दल येत नव्हते, इवन इफ दोज पीपल हॅव लेफ्ट, वी आर नॉट रिफिलिंग देम. त्यामुळे पोझिशन्स आहेत. पण लाईक अनुप सर सेड, ॲज अ सिच्युएशन इम्प्रूव्स, कारण हे एव्हरीथिंग इज इंटरलिंक. कस्टमरचं रेव्हेन्यू वाढलं की आपलं रेव्हेन्यू वाढतं, आपले रिक्वायरमेंट्स वाढतात, आपण रिसोर्सेस घेतो. त्यामुळे हे Q3 विच इज विच इज ऑक्टोबर टू डिसेंबर फॉर इंडिया. इंडियामध्ये आपण फिजिकल इयरमध्ये Q3 इज ऑक्टोबर टू डिसेंबरमध्ये विल सी मुवमेंट, अँड द फायनल मुवमेंट विल सी इन जानेवारी टू मार्च विच इज द Q4 क्वार्टर. आय थिंक माझं असं अंडरस्टँडिंग आहे की द नेक्स्ट इयर कॅम्पस रिक्रुटमेंट शुड नॉट बी इम्पॅक्टेड. पण हे दिस इज ॲज ऑन टुडे. पुढे काय होईल मीही प्रेडिक्ट करू शकत नाही. दॅट्स ऑल माय. ऑफकोर्स उद्देश हाच आहे की प्रत्येकाचं मत आपल्या सर्वांचं ऐकून एक स्वतःचं मत बनवता येईल सर्वांना. निश्चितच. थँक्यू श्रीनिवास. मी आता जितेंद्रकडे वळतोय. जितेंद्र, आपण सांगाल आपलं काय मत आहे. मुद्दा तर हाच आहे की सध्या नोकऱ्या आहेत काय, कुठल्या प्रकारच्या आहेत किंवा कधी येतील, कशा प्रकारच्या येतील, कशा प्रकारे मुलींनी तयारी करावी. एक तर आहे पुढल्या वर्षी जे ग्रॅज्युएट होईल त्यांचं काय होईल, पण हा सुद्धा मुद्दा आहे की यावर्षी जे ऑलरेडी ग्रॅज्युएट झालेले आहेत किंवा होत आहेत त्यांचंही काय होईल. जितेंद्र, ओव्हर टू यू. मी जे अनुपनी सांगितलं आणि जे श्रीनिवासनी सांगितलं, अनुपनी प्रायमरीली ही जी लोक आहेत ज्यांचं ऍस्पिरेशन आहे IT फील्डमध्ये येण्यासाठी, त्यांनी काय करावं हे प्रायमरीली फोकस केलं. आणि श्रीनिवास प्रायमरीली ज्यांना 2 वर्षाचा, 4 वर्षाचा, 5 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, ती लोकांनी जर त्यांना जॉब चेंज करायचा असेल किंवा त्यांना कुठल्या नवीन टेक्नॉलॉजीमध्ये एंटर करायचं असेल तर हे ब्रीफ करून सांगितलं. ज्या लोकांचं ऍस्पिरेशन आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या फील्डमध्ये येण्याचं, तर येणाऱ्या 6 महिन्याच्या कालावधीमध्ये
प्रायमरीली बेसिक टेक्निकल नो हाऊ जे असतात, जे फ्रेश कॅन्डिडेट्स असतात, त्यांनी त्याच्यावर फोकस करायला पाहिजे. की स्किल जसं अनुपने सांगितलं की जसं रिपिटेटिव्हली तुम्ही काम केल्यानंतर ते अक्वायर करू शकतात, पण ते अक्वायर करायच्या अगोदर सुद्धा त्याच्या मागचे जे काही बेसिक टेक्निकल नो हाऊ असतात त्याच्यावर जर तुम्ही काम केलं तर तुम्हाला भविष्यात येणारे प्रॉब्लेम किंवा डायग्नोसिस हे जे करायला लागतात ते अतिशय सोपं होऊन जातं. दुसरं एक महत्वाचं म्हणजे याच काळामध्ये जर जे ऍस्पिरेशनल कॅन्डिडेट आहे त्यांनी जर वेगवेगळ्या प्रकारची सर्टिफिकेशन्स केली, जी सर्टिफिकेशन्स करत असताना बऱ्यापैकी बेसिक टेक्निकल नो हाऊचे कॉन्सेप्ट क्लिअर होतात, हे त्यांना भविष्यात काम करायला उपयोगी पडतं, त्याच्यावर ते फोकस करू शकतात. आणि अत्यंत महत्वाचं म्हणजे सॉफ्ट स्किल हा जो एक प्रकार असतो, जो जे येणारे फ्रेश कॅन्डिडेट्स असतात त्यांच्यामध्ये बराचसा कमी असतो, आणि मग येणाऱ्या जे काही इन्स्टिट्यूशन किंवा ऑर्गनायझेशन त्यांना रिक्रूट करतात त्यांना त्याच्यावर बरेच एफर्ट्स घ्यायला लागतात. म्हणजे मी तर असं पाहिलेलं आहे की टेक्निकल स्किल्स पेक्षा सुद्धा सॉफ्ट स्किलचे ट्रेनिंग बऱ्याचशा ऑर्गनायझेशन जास्त करायला लागतात. तर हे जे ऍस्पिरेशनल कॅन्डिडेट्स आहेत त्यांनी जर या गोष्टी येणाऱ्या 6 महिन्याच्या आत चांगल्या पद्धतीने शिकायचा प्रयत्न केला तर त्यांना चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज मिळतील. आणि येणाऱ्या 6 महिन्यानंतर जरी आज काही स्लोडाऊन असलं प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये, तरी ऑब्व्हियसली 6 महिन्यानंतर ते सगळं ओपन होणार आहे. भारत फार मोठा देश आहे, आपण फार दिवस असे लॉकडाऊन मध्ये किंवा स्लोडाऊन मध्ये राहू शकत नाही. तर हे सगळे स्किल अक्वायर केल्यानंतर त्यांना अतिशय चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज अवेलेबल होतील. धन्यवाद. धन्यवाद जितेंद्रजी. आपण जे सांगितलं की पुढले 3 ते 6 महिने जरी वेळ लागला तरी सुद्धा त्या वेळात जर प्रिपेअर्डनेस जे करतील तर त्याचा नक्कीच फायदा होईल आणि आपल्या मते नक्कीच एकदा परत अर्थचक्राचे जे अर्थव्यवस्थेची जी चक्र आहे ते परत फिरायला लागतील. आपल्या तिघांसारखंच आणखी एक एक्सपर्ट आहेत आपल्याकडं, ते म्हणजे गिरींद्र कसमाळकर. जे अटेंडीज आहेत त्यांच्यासाठी सांगतोय मी की गिरींद्र आम्हा सर्वांचे मित्र आहेत, त्यासोबत एक फार अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे या क्षेत्रामध्येच. ही इज अ ग्रॅज्युएट ऑफ IIT मुंबई. ते बऱ्याच वर्षापूर्वी, आता ते दिसत नाही पाहिल्यानंतर म्हणा, पण ते बऱ्याच वर्षापूर्वी आहे हे निश्चित आहे. त्यांनी स्वतःची कंपनी चालू केली, स्वतःची कंपनी यशस्वीपणे विकली, आणखी एक कंपनी मल्टीनॅशनल कंपनीमध्ये काम केलं, मल्टीनॅशनल कंपनी हेड केली, त्यानंतर आता स्टार्टअप्सला सपोर्ट करतायत ऍज अ इन्व्हेस्टर म्हणून. पण यासोबतच एक फार चांगला उपक्रम, इंटरेस्टिंग उपक्रम आहे त्यांचा, त्याविषयी ते स्वतःच बोलतील. आणि आपल्यापैकी ज्या लोकांना तो उपक्रम आवडेल, त्यांना कनेक्ट करायची इच्छा असेल ते करू शकतील. ओव्हर टू यू गिरी. थँक्यू प्रशांत, तू ऑलरेडी जबरदस्त ओळख करून दिली. फक्त एक करेक्शन, म्हणजे मल्टीनॅशनल कंपनी जे काम केलं ते माझी कंपनी त्यांना विकल्यामुळेच, दुसरं काही वेगळं काम केलं नव्हतं. ती कंपनी त्यांना विकली आणि त्याच्यातून थोडी वर्ष काढल्यावर मी बाहेर पडलो. तू म्हटलंस ते बरोबर. मला या तुझ्या जो प्रश्न तू चौघांनाही विचारलाय त्याच्यात त्याला उत्तर देण्यासाठीच पहिल्यांदा आमच्या कंपनीचं आयडिया काय ते सांगणं आवश्यक आहे. आयडियाज टू इम्पॅक्ट जो मी या टी शर्ट घातलेला आहे, त्या आयडियाज टू इम्पॅक्ट कंपनीचं थिसिसच हा आहे, म्हणजे आयडियाच ही आहे की IT सर्व्हिसेस द्यायच्या, पण त्या छोट्या गावातून द्यायच्या. आतापर्यंत इंडियन ऑफशोरिंग सगळं मोठ्या मोठ्या गावातून होत होतं. आमच्याही कंपनीत 1000पैकी 500-600 मुलं तर बाहेरचीच, पुण्याच्या बाहेरचीच असायची. तर ती जी बाहेरून मुलं मोठ्या मेट्रोजमध्ये येतात त्याच्याऐवजी आपले जॉब्स तिकडे घेऊन जाता येतील का, असं आपलं मॉडेल आहे. आणि त्याच्यामध्ये ऑफकोर्स सिनियर लोक लागतात ते पुण्यामध्ये बसतात, आणि ज्युनियर आणि फ्रेशर्स जे आम्ही हायर करतो ती राजगुरुनगर, सातारा, आणि हे कोविड नसता तर आम्ही अहमदनगर आणि बेळगावमध्ये चालू करणार होतो. तर अशा प्रकारचं हे मॉडेल आहे. त्यामुळे आमच्याकडे रिक्रुटमेंट फ्रेशर्सचंही होतं आणि सिनियर्स जे असतात ते जास्त पुण्यात होतात. तर हे स्ट्रक्चर आहे. त्यामुळे हे पहिल्यांदा मी थोडीशी ओळख करून देतो की आमच्याकडे अशा 2 प्रकारचे कॅटेगरीज आहेत ऑफिसेसची, छोट्या गावांमध्ये आणि पुण्यामध्ये. आता कोविडमुळे काय झालेलं आहे की खरं सांगायचं तर IT ला तसा कमी फटका बसलेला आहे. मॅन्युफॅक्चरिंगच्या लोकांना खूप जास्त फटका बसलेला आहे. त्यामुळे ऍक्च्युअली स्पीकिंग आम्ही जास्त कंप्लेन करता कामा नये, कारण तसं बघायला तर आमच्या कंपनीचं काम काही कमी झालं नाही. इनफॅक्ट एप्रिलमध्ये आम्ही ऍक्च्युअली सॅलरी रिव्हिजन सुद्धा केल्या आमच्या लोकांच्या, आणि सगळी प्रोजेक्ट आतापर्यंत तरी व्यवस्थित चालू आहे. याच्यामुळे इम्पॅक्ट होणार नाही असं म्हणणं आहे का, तर अजिबात नाही. म्हणजे अनसर्टन्टी खूप आहे, काय होणार काय नाही कुणालाच माहिती नाही. आणि त्यामुळे आमचंही असं म्हणणं आहे की यावर्षी आम्ही ग्रोथ होण्याची शक्यता खूप कमी आहे, पण आहे तसं जरी आम्ही चालू ठेवलं या वर्षात तरी आम्हाला ते एक चांगली गोष्ट राहील असं मला वाटतं. कारण आज कोणी सांगू शकत नाही 3 महिन्यात परत येणार आहे का 6 महिन्यात का 9 महिन्यात, हे अवघड आहे सांगणं. त्यामुळे आत्ता आहे परिस्थिती चालू कशी राहिली तरी त्याच्यात आमचं इंटेन्शन किंवा आमचं ऑब्जेक्टिव्ह असं आहे की आपण
पुण्यात जेवढी लोक आहेत ती जास्तीत जास्त आपण छोट्या गावात हलवू शकतो का, म्हणजे छोट्या गावातली आपल्या टीम्स आपण वाढवू शकतो का. याचं सिंपल कारण असं आहे की मोठ्या मोठ्या कंपन्यांची लोक सुद्धा आता वर्क फ्रॉम होम करतायत. ती कुठून करतायत, ती पुण्यातून करत नाही, ती त्यांच्या गावी गेलेली आहेत. मग तसं जर असेल तर या मॉडेल सुद्धा मध्ये सुद्धा आपल्याला इकडून काम करता यायला पाहिजे. त्यामुळे आमचं इंटेन्शन हे आहे या काळात सुद्धा की आपल्याला जी लोक लागतील ती आपल्याला छोट्या गावातून घेता येतील का. फक्त सगळ्या बाकीच्या वक्त्यांनी सांगितल्याप्रमाणे सुद्धा या वर्षात तसं ग्रोथ होणं खूप अवघड आहे. त्यामुळे हा कोविडचा इम्पॅक्ट आहे. पण मला एक दुसरा पॉईंट मांडायचा प्रश्न की कोविड येण्यापूर्वी सुद्धा देयर वर सम मेगा ट्रेंड्स. एक तर रिसेशन येणार होते, मागच्या वर्षीपासून लोक बोलत होते. त्यामुळे इकॉनॉमी स्लो होणार आहे मागच्या वर्षीपासून लोक बोलत होते. ते दर 10 वर्षांनी होत असतं आणि ते त्यामुळे ते होणार होतं. त्या लोकांनी रिक्रुटमेंट मागच्या वर्षीच कमी केलं होतं. हा एक ट्रेंड. आणि त्याच्यापेक्षाही मोठा ट्रेंड म्हणजे हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग आणि इन जनरल ऑटोमेशनमुळे जे जॉब्स कमी होतात तो ट्रेंड, तो तर अजून मोठा ट्रेंड आहे, तो चालू राहणार आहे. त्यामुळे कोविड जरी संपला आणि आपण जरी पूर्व परिस्थितीवर आलो तरी हे मोठे ट्रेंड्स कुठेही जाणार नाहीयेत. आणि ते माझं मेन सांगणं आहे की जी फ्रेशर्स आहेत, जे जॉब शोधतायत किंवा इव्हन सिनियर, की तुमच्या कॉलेजच्या सर्टिफिकेट्स आणि डिग्रीचा इतका उपयोग नाही आहे जितका तुम्ही स्वतःच्या हाताने काही गोष्टी केल्या असतील, काही शिकल्या असतील तर त्याचा जास्त उपयोग आहे. सगळ्यांना हे माहिती आहे की तुम्हाला कुठल्या तरी एका स्किलसाठी समजा आज उद्या जॉब मिळाला, एका वर्षानंतर तुम्हाला दुसरं काहीतरी करायला लागणार आहे. त्यामुळे नवीन नवीन गोष्टी शिकण्याची जी केपेबिलिटी आहे ती तुमच्यात असणं आवश्यक आहे. समजा तुम्हाला AIML जरी आलं, सगळ्या गोष्टी ऑटोमेट झाल्या, जॉब त्याच्यामुळे कमी झाले असं म्हणतात, तरी AIML तयार करण्यासाठीचे जॉब्स तर आहेतच, माहिती इंजिनिअरिंगचे जॉब लागणारच आहेत. इव्हन आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंगसाठी आता आमच्याच कंपनीमध्ये डेटा सर्व्हिसेस चालू झालेले आहेत, आम्ही ज्या करतोय आमच्या सगळ्या ऑफिसेसमध्ये. कारण शेवटी मशीन लर्निंग सॉफ्टवेअर तुम्ही लिहू शकाल पण त्याला खूपसा डेटा असल्याशिवाय ते काय चालणार नाही. आणि त्या डेटाला परत क्लिनिंग पाहिजे, प्रोसेसिंग पाहिजे, क्युरेशन पाहिजे, सिंथेटिक डेटा क्रिएशन पाहिजे. अशा प्रकारच्या नवीन सर्व्हिसेस तयार होत आहेत. हे मुलांनी लक्षात घेतलं पाहिजे की कॉलेजमध्ये आपण जे शिकतो त्याच्यातून आपल्याला जसाच्या तसा जॉब मिळणार आहे हे सोडून गेलं पाहिजे. कॉलेज आहे तिथं शिकलं पाहिजे, डिग्री मिळायला पाहिजे, पण ऑन द साइड तुम्ही स्वतःच्या हाताने काय करताय, काय नवीन गोष्टी शिकताय, तुम्ही आजूबाजूला बघताय का की काय काय चाललंय, तुम्ही हॅकेथॉन्स मध्ये पार्टिसिपेट करताय का, कॉम्पिटिशन मध्ये भाग घेताय का, जेणेकरून तुम्हाला शिकताय असंच नाही की तुम्हाला हेही कळतंय की बाकीच्यांच्या तुलनेत तुम्ही कुठे आहात. या सगळ्या तुम्ही गोष्टी करत असलात तर तुम्हाला जॉब मिळण्याची शक्यता नक्की आहे. आज अशी परिस्थिती राहिलेली नाही की तुम्हाला हा जॉब मिळेल किंवा तो जॉब मिळेल असं कोणी सांगू शकतो. मी नेहमी म्हणतो फ्रेशर्स लोक जेव्हा आज कॉलेजमध्ये एंटर होतात कुठल्या तरी एका विचाराने ते काय कॉम्प्युटर सायन्स मेकॅनिकल होतात, पण 4 वर्षानंतर त्यांना जो जॉब मिळणार आहे तो जॉब आता एक्झिस्टिंग सुद्धा नसेल कदाचित. त्यामुळे तुम्ही तुमचं नॉलेज वाढवत राहणं आवश्यक आहे, तुम्ही तुमची लर्निंग ॲबिलिटी वाढवत राहणं आवश्यक आहे, त्याच्यामुळे तुम्हाला जॉब मिळणार आहे. नक्कीच. थँक्यू गिरी. मी परत आपला जो आयडियाज टू इम्पॅक्ट इनिशिएटिव्ह आहे त्याविषयी 1 मिनिट बोलूयात आपण आणि त्यानंतर मग इतरांकडे वळेन मी. की या इनिशिएटिव्ह अंतर्गत सध्याही आणखी कुठली संधी आहे काय इतर शहरांमधली जर मुलं ऐकत असतील, कारण आपला हा कार्यक्रम बऱ्याच वेगवेगळ्या शहरातली मुलं ऐकतात किंवा गावातली मुलं ऐकतात, तर आताही अशी संधी, आताही अशी अपॉर्च्युनिटी आहे काय, आणि जर ती असेल तर त्यांनी कुणाशी कनेक्ट करावं आणि कसं कनेक्ट करावं. थँक्यू. म्हणजे हा प्रश्न विचारल्याबद्दल थँक्स पहिल्यांदा. कारण सुरुवात जी आम्ही केली होती, आम्ही राजगुरुनगर में सेंटर आम्ही चालू केलं की आमच्याकडे कस्टमर होता आणि त्याचं काम आम्ही राजगुरुनगर मध्ये चालू केलं. पण जास्तीत जास्त आता असं व्हायला लागलेलं आहे की मी हे ठरवतच नाही की आम्ही कुठली प्रॅक्टिस चालू करणार किंवा कुठले सेंटर चालू करणार. आमचा एक प्रॅक्टिस हेड आहे, त्यांनी IoT प्रॅक्टिस चालू केली आहे, तो धुळ्याचा आहे आणि त्यांनी तो आहे म्हणून आम्ही IoT प्रॅक्टिस चालू केली आणि तो आहे म्हणून कदाचित धुळ्याचं सेंटर चालू होईल. म्हणजे आम्ही जे गोष्ट बघतोय की ज्या कुणाला असा काही इंटरेस्ट असेल एखाद्या गावातून, त्यांच्या स्वतःच्या गावातून काही गोष्ट काम चालू करण्याचं, त्यांचं जे काय एक्सपर्टीज असेल त्या विषयावर आपण ते फोकस असलेलं सेंटर तिथं तयार करू शकतो. त्यामुळे आता तो जो ड्राईव्ह आहे तो या आमचे जे प्रॅक्टिस आहेत त्यांच्याकडून आहे की आमचे जे सिनियर प्रॅक्टिस आहेत ते 15-20 वर्ष एक्सपिरियन्सचे लोक आहेत, त्यांनी ग्लोबल डिलिव्हरी केलेली आहे, मोठ्या मोठ्या कंपन्यात काम केलेलं आहे. पण मी म्हटलं तर ते छोट्या गावात पुण्यात आलेले आहेत, त्यांना हे मॉडेल आवडतं म्हणून ते करतात आणि ते ड्राईव्ह करतात की कुठल्या गावात आपल्याला सेंटर करायचं. हा एक पार्ट झाला. दुसरा पार्ट असा आहे की मला आता आमच्या या मॉडेलबद्दल मी बऱ्याच ठिकाणी बोलत असल्यामुळे बऱ्याच गावातल्या लोकांनी मला अप्रोच केलेला आहे. फॉर एक्झाम्पल सोलापूर किंवा विजापूर किंवा अशा ठिकाणी लोकांनी अप्रोच केलेला आहे किंवा नाशिक, की जिथं ऑलरेडी अशी काही सेंटर्स आहेत आणि या सेंटर्समध्ये काही काही कामं ते करतायत.
मोस्टली काय होतं की, आणि बरेच वर्षापासून हा बिझनेस आहे की अशी कामं ही टिपिकली बीपीओ टाईपची असतात आणि आम्ही थोडंसं फरक करून इंजिनिअरिंग प्रॅक्टिसेस केलेल्या, आणि त्याच्यासाठी आम्हाला एकच गोष्ट चेंज करायला लागली ती म्हणजे हा पिरामिड करायला लागला की पुण्यात सिनियर आणि ज्युनियर सगळे त्या गावात. हे मॉडेल या लोकांना आवडते जे ऑलरेडी विजापूर सोलापूरमध्ये आहेत, आणि आमचं पुण्यातलं सिनियर लेअर आणि त्यांचा ज्युनियर लेअर असं करून आपण कामं चालू करू शकतो. त्यामुळे अशी जर कुणी लोक कुठल्याही गावात असतील की ज्यांच्याकडे ऑलरेडी असं काही इन्फ्रास्ट्रक्चर आहे तर त्यांनी जरूर कॉन्टॅक्ट करावं, आपण ते चालू करू शकतो. हा झाला दुसरा मार्ग. आणि तिसरा मार्ग इंटरेस्टिंगली की कस्टमरच आम्हाला सांगतायत की या गावात तुम्ही चालू करा म्हणून त्यांच्या काही इंटरेस्टच्या दृष्टीने. आता आमचा बॉस्टन मधला एक कस्टमर आहे की त्याचं नेटिव्ह प्लेस अहमदनगर आहे, आणि त्यांनी आम्हाला कॉन्टॅक्ट यासाठीच केला की तो म्हटला अहमदनगर मी तुम्ही करत असला तर मी तुम्हाला काम देतो. तर आता मग त्यामुळे या ऑडियन्समध्ये जर असे कोणी असतील की ज्यांचे कोणी अमेरिकेत असतील, मुंबईत पुण्यात जे कोणी असतील आणि जे डिसिजन मेकर्स असतील, त्यांना त्यांच्या गावात काम करण्याच्या दृष्टीने आपण हे मॉडेल वापरू शकतो. या मॉडेलमध्ये आमचं आता 4 वर्षाचं 5 वर्षाचं एक्सपर्टीज तयार झालेलं आहे. ते कसं रन करायचं आम्हाला माहिती झालेलं आहे. त्यामुळे तुम्ही स्वतः त्या गावात न जाता तुम्ही जिथं आहात तिथं राहून आम्ही तुमच्यासाठी हे मॉडेल त्या गावातून रन करू शकतो. व्हेरी नाईस, थँक्यू गिरी. हे खूप खूप महत्वाचं आहे. बऱ्याच अर्थशास्त्राच्या तज्ज्ञांनी जगभरातल्या लिहिलेलं आहे की स्पेशियल डिस्ट्रीब्युशन, सो SPATIL, स्पेशियल डिस्ट्रीब्युशन जे आहे ते खूप महत्वाचं आहे विकासाचा एक मॉडेल म्हणून. तर त्या दृष्टीनं आपल्या प्रत्येक शहरांमध्ये, जिल्ह्याच्या ठिकाणांमध्ये जर अशी सेंटर उभी राहू शकली किंवा तालुक्यांच्या ठिकाणामध्ये तर खूप खूप छान होईल. कधी काळी हे शक्य नव्हतं कारण तिथं टेक्नॉलॉजी अवेलेबल नव्हती किंवा बँडविड्थ नव्हती सर्वात महत्वाचं. इन्फ्रास्ट्रक्चर नव्हतं की आज तो प्रॉब्लेम राहिलेला नाहीये. हा, त्यामुळे ते शक्य आहे. इंटरेस्टिंग. माझा पुढचा प्रश्न आहे, बऱ्याच लोकांनी विचारलेला तो प्रश्न आहे जे अटेंड करतायत त्यांनी किंवा तत्सम लोकांनी, की कुठल्या प्रकारची आम्ही टेक्नॉलॉजीत सध्या, विच टेक्नॉलॉजीज आर इन होप सो टू से, कुठल्या टेक्नॉलॉजीज महत्वाच्या आहेत. तसा हा कायमचाच प्रश्न राहिलेला आहे बऱ्याच वर्षापासून. दरवर्षी त्या टेक्नॉलॉजी बदलतील पण प्रश्न बदलत नाही. आणि कुठल्या प्रकारचे सर्टिफिकेशन्स किंवा डिग्रीज ह्या महत्वाच्या आहेत, किंवा फक्त डिग्रीज असतील विशिष्ट विद्यापीठांच्या तरच सुरुवातीला ह्या कंपन्यांमध्ये घेतलं जातं का, किंवा जर फक्त डिग्री असेल तर पुरेसं आहे का, सर्टिफिकेशन लागतातच काय, किंवा काही जरी असेल तुमच्याकडे डिग्री किंवा सर्टिफिकेशन काहीच फरक पडत नाही कारण आम्ही तुम्हाला एनिवे आमच्या पद्धतीने ट्रेन करतो. तर या 2-3 विषयांवरती ऐकायला आवडेल अनुप आणि श्रीनिवास कडनं. अनुप, सुरुवात आपल्यापासून करूयात, त्यानंतर श्रीनिवास कडे बोलेल. सो पहिला प्रश्न महत्वाचा, डिग्री लागते का किंवा चांगल्या युनिव्हर्सिटीमधनं लागते का. मोठ्या प्रमाणावरती रिक्रुटमेंट जेव्हा होते तेव्हा एलिमिनेशन क्रायटेरिया म्हणून काही गोष्टी वापरल्या जातात अशा. परंतु एक लक्षात ठेवायला पाहिजे की स्किल सेट चांगला असेल, आणि मी परत त्याच पॉइंटवर येतो की स्किल सेट म्हणजे तुम्ही जर उद्या C++ प्रोग्रामिंग मध्ये 10वी पास झालेला असाल आणि तरी सुद्धा अप्रतिम C++ प्रोग्रामिंग करत असाल तर मला वाटतं कोणाला काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला अपॉइंटमेंट द्यायला. थोडंसं इंटरनल चॅलेंजेस येतात फिटमेंटचे वगैरे, परंतु ते खूप अप्रतिम माणूस असेल तर त्याच्याबद्दल तेवढी ऍडजस्टमेंट पण होऊ शकते. स्किल सेट डेव्हलप करण्यामध्ये आत्ताच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी जर 6 महिने 7 महिने जर वेळ असेल तर स्किल आपण जे म्हणलो रिपिटेटिव्ह करायचं त्यासाठी अप्रेंटिसशिप करणं खूप आवश्यक आहे. अप्रेंटिसशिप म्हणजे काय तर कोणाकडे तरी काम करत राहणे आणि त्या माणसानी थोडंफार तुमच्याकडे लक्ष देणे की हे चुकीचं करतं का बरोबर करतोय. तर मला वाटतं ज्या सिच्युएशन मध्ये जॉब नाही आहेत त्या सिच्युएशन मध्ये तुम्ही स्वतः जाऊन लोकांना अप्रोच केलं आणि काम करायची तयारी दाखवली तर बरेचसे लोक थोडेसे टूल्सची गरज असते, काही प्रोडक्टिव्हिटी रिलेटेड गोष्टी करून घ्यायच्या असतात, काही छोट्याशा कन्सेप्ट ट्राय आउट करून घ्यायच्या असतात. सो लोक मला वाटतं तेवढा वेळ घालून तुमच्याबरोबर ते काम करायला तयार होईल, त्याच्याने तुमचा रेझ्युमे चांगला स्ट्रॉंग होऊ शकतो. दुसरी गोष्ट, एक गोष्ट जी भारतामध्ये ऍब्सोल्युटली कमी होते ती म्हणजे ओपन सोर्सला कॉन्ट्रीब्युट करणे. आता वेळ असेल तर ओपन सोर्स मधले ऍक्टिव्ह प्रोजेक्ट अगदी सहज शोधून काढता येतात की कुठला प्रोजेक्ट ऍक्टिव्ह आहे, त्यामध्ये आपल्या इंटरेस्टचा ऍक्टिव्ह प्रोजेक्ट जो आहे तो शोधून काढून त्यामध्ये ऍक्टिव्हली कॉन्ट्रीब्युट केलं
तर तुम्ही जेव्हा इंटरव्ह्यूसाठी जाता त्यावेळेला ओपन सोर्सचं तुमचं कॉन्ट्रीब्युशन हे जर ऍक्सेप्ट झालेलं असेल, म्हणजे तुम्ही केलेले चेंजेस, तुम्ही केलेले सजेशन हे तिथे ऍक्च्युली दिसले, तर तुम्हाला दुसरं काही क्रेडिबिलिटी लागत नाही. म्हणजे इव्हेंच्युअली तुम्हाला सगळ्यांपेक्षा वरती उठून कसं दिसायचं याच्याकडे जास्त प्रयत्न करायची गरज आहे, ज्याच्याने तुमची एम्प्लॉयबिलिटी वाढू शकते. कारण 100 आणि हजारोंच्या संख्येने जेव्हा रिक्रुटमेंट होत नाही तेव्हा 50 आणि 20 आणि 30ची रिक्रुटमेंट कधीच थांबत नाही, ऍट्रिशन होत राहतात. श्रीनिवासजी जसं बोलले तसे की लोक रिझाईन करत राहतात, त्यांच्यासाठी रेडी लोक यायला लागतात रिप्लेस करायला. तर त्यामध्ये तुम्ही स्पेशल कसे दिसून याल या गोष्टीकडे फोकस करायची गरज आहे. आता स्किल सेट हा जो प्रश्न आहे ना, कुठले स्किल डिमांडमध्ये ऍक्च्युली सो मी सांगतो काही मला जे माहिती आहेत आणि मी ज्याच्यावर फोकस करतो ते, परंतु गुगलवरती ट्रेंड सर्च जर केला ना तर बऱ्यापैकी कल्पना येऊ शकते की कुठलं स्किल कसं चाललंय सध्या आणि त्याच्यावरती फोकस. आय थिंक ते जे काही दिसतं ते साधारणतः बऱ्यापैकी, पण कदाचित तुम्ही जावा वरती जास्त स्किल सेट डेव्हलप कराल तर तुम्हाला केपीआयटी मध्ये चान्स मिळणार नाही आणि कदाचित अत्यंत ऑपरेटिंग सिस्टीम लेवलला तुम्ही काम केलं तर तुम्हाला एखाद्या प्युअरली बीपीओ किंवा आयटी ऍप्लिकेशन्स करणाऱ्या कंपनीमध्ये जास्त वाव मिळणार नाही. तर मला वाटतं C++ हे कधीच न मरणारे स्किल सेट्स आहेत. कंट्रोल सिस्टीम मध्ये काम करण्याच्या दृष्टीने तुम्हाला कंट्रोल सिस्टीमचं ज्ञान आणि मॅथवर्क्स फॉर एक्झाम्पल चे टूल्स आहेत, जे मॅटलॅब, सिम्युलिंक वगैरे त्या टूल्स वरती काम करणं त्याच्यासाठी भरपूर डिमांड आहे. पायथन बऱ्यापैकी वापरलं जात आहे, स्पेशली डेटा अनालिटिक्स एरियामध्ये, मशीन लर्निंग एरियाजमध्ये. सो त्याच्यावरती भरपूर स्कोप आहे. तुम्ही एम्बेडेड सिस्टम्स वरती तुम्हाला इंटरेस्ट असेल, तुम्ही इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर असाल, हार्डवेअर इंजिनियर असाल, तर हार्डवेअरच्या जवळ जाणारं सॉफ्टवेअर म्हणजे एम्बेडेड सिस्टीम, ज्याच्यामध्ये काही एक 20-22 वेगवेगळ्या प्रकारचे इश्यूज असतात की सिस्टीम ऑप्टिमाइज कशी करायची, स्पीड कसा वाढवायचा, या गोष्टीमध्ये तुम्ही जर चांगलं काम केलेलं असेल तर तुमची एम्प्लॉयबिलिटी चांगली वाढू शकते. सो एम्प्लॉयबिलिटी वाढण्याच्या दृष्टीने बऱ्याच गोष्टी करता येऊ शकतात आणि म्हणजे जास्तीत जास्त वेळ हा जर तुमची या ज्या 3-4 गोष्टी मी सांगितल्या त्याच्याकडे वेळ घालवलात तुम्ही तर मला वाटतं त्याचा बराच फायदा होईल एक जेव्हा सिच्युएशन चेंज व्हायला लागेल तेव्हा. थँक्यू सो मच फॉर दॅट. श्रीनिवास, मी आपल्याकडे येतोय, आपण सुद्धा जर आपलं मार्गदर्शन दिलं तर खूप बरं होईल. अच्छा, थँक्स अनुप साहेब. सो मला 2-3 पॉईंट सांगायचे होते. फर्स्ट पॉईंट होता की कॉलेजचं डिग्री मॅटर करतं का? इट डझंट. कारण आता नाव इट्स अ प्रॅक्टिकल वर्ल्ड. कस्टमर नीड समबडी हू कॅन सॉल्व देअर प्रॉब्लेम. एकदम सिम्पल रिक्वायरमेंट आहे. कस्टमर सेज की बाबा माझं हे प्रॉब्लेम आहे, आय नीड टू गेट मोर रेव्हेन्यू पर कस्टमर फ्रॉम माय कस्टमर्स. तुम्ही काय करणार, आय एम नॉट बॉदर्ड, और आय हॅव अ सेट ऑफ कोड दॅट यू वॉन्ट टू सॉल्व इट. त्यामुळे वी नीड पीपल हू कॅन अंडरस्टँड अ प्रॉब्लेम अँड सॉल्व इट. आता अंडरस्टँड अ प्रॉब्लेम अँड सॉल्व इट म्हणजे काय? इज दॅट पीपल हू कॅन कोड. अँड लाईक अनुप अँड अदर्स सेड, आम्हाला असे लोक नको, म्हणजे वी डोंट नीड पीपल ज्यांनी फक्त युट्यूब किंवा कुठल्याही कोर्सेस केले आणि त्याच्यावर काही प्रॅक्टिस केलेलं नाहीये. त्यामुळे इफ यू आर गुड इन कोडिंग, तुम्ही जर कोडिंगमध्ये चांगलं असेल तर यू विल बी टेकन बाय एनी कंपनी रिगार्डलेस ऑफ युअर सर्टिफिकेट. अँड लाईक अनुप सेड, कधी कधी डिव्हिएशन लागतं की बाबा त्यांचं 60% ॲव्हरेज नाही आहे किंवा या कॉलेजमधले आहेत, आपल्या कन्सिडरेट कॉलेजमध्ये नाही आहेत. पण आता तो कन्सिडरेशन बाहेर आला बिकॉज इफ यू सी आता रिक्रुटमेंट मॉडेल सुद्धा चेंज झाले. दे आर पीपल हु आर रिक्रुटिंग थ्रू हॅकेथॉन्स. हॅकेथॉन करून जे टॉप कोडर्स आहेत त्यांना रिक्रूट करतात. सो वेन यू आर डुईंग हॅकेथॉन, यू आर नॉट चेकिंग विच कॉलेज इज कमिंग फ्रॉम. आपण पाहतो की इज ही एबल टू फॉर्म अ ग्रुप अँड डेव्हलप अ सोल्युशन दॅट इज सॉल्विंग द प्रॉब्लेम स्टेटमेंट दॅट हॅव पुट फॉर हॅकेथॉन. त्यामुळे हेतू हे आहे, द ऑब्जेक्टिव्ह ऑफ आवर लर्निंग इज दॅट can I develop something? Am I good at code? Do I understand the entire software development life cycle? 2 more points. Again, emphasizing, मी त्याच पॉइंट्सवर भर देतो ज्याच्यावर अनुप सरांनी सांगितले, इज डुईंग इंटर्नशिप. आणि इंटर्नशिप का करावं? मोस्ट ऑफ द टाइम्स इंटर्नशिपचा हेतू शुड नॉट बी टू मेक मनी, बट टू गेट अन एक्सपिरियन्स ऑफ व्हॉट्स हॅपनिंग इन दॅट इंडस्ट्री. त्यामुळे इवन दो इफ यू आर डुईंग दॅट इंटर्नशिप
pro bono, which is even though you are doing it free of cost, you have to understand that in this 6 months or 3 months तुम्ही हे जे 3-6 महिने इंटर्नशिप मध्ये घालवता त्यात तुम्ही काय शिकता. One most important thing is what is customer looking from software companies. 2, what are we delivering to the customer. 3, आम्ही कस्टमरशी कसं संवाद करतो, how do we communicate. I still recollect and this is to all junior folks of engineering. मी जेव्हा फर्स्ट इयर इंजिनिअरिंग मध्ये होतो in late 90s in a place called Miraj in Sangli district, we formed a team called the Engineering Association of Miraj, and दर संडेला आम्ही बसून ग्रुप डिस्कशन करायचं. And the objective was how do we speak in English, how do we talk extempore for 2 minutes. 2 मिनिट आम्ही कुठल्या तरी टॉपिकवर कसं बोलू शकतो, कुठलाही लेटेस्ट टॉपिक असेल, पॉलिटिक्स असेल, नॉलेज असेल, तसं करत करत. आणि वी ऑल्सो डिड सम ॲप्ट्यूड टेस्ट. कारण आता तुम्ही पाहिलं ना की एका कुठल्याही कंपनीचा कॅम्पस इंटरव्ह्यू मध्ये काय होतात, फर्स्ट राऊंड इज युअर ॲप्ट्यूड टेस्ट. त्याच्यासाठी यू नीड टू प्रिपेअर फ्रॉम युअर फर्स्ट इयर ऑफ इंजिनिअरिंग. सेकंड राऊंड काय असतं, एसे रायटिंग. तिथे एसे रायटिंग मध्ये काय पाहतात की तुम्हाला जर एक प्रॉब्लेम स्टेटमेंट दिलं किंवा तुम्हाला एक पिक्चर दिलं, दिस इज ऑल रिलेटेड टू IT, तुम्ही त्याच्यावरनं कॅन यू राईट 4 पॅराग्राफ, तुम्ही 4 पॅराग्राफ लिहू शकता का इन गुड इंग्लिश अँड विथ रिस्पेक्ट टू द सब्जेक्ट. थर्ड लेवलमध्ये काय होतं, रिटर्न टेक्निकल टेस्ट. फोर्थ लेवलमध्ये काय होतं, ओरल टेक्निकल इंटरव्ह्यू. अँड द लास्ट राउंड विच इज अन इझी राउंड इज द HR राउंड, वेर दे विल आस्क यू बेसिक थिंग्स लाईक युअर पासपोर्ट अँड ऑल. कॅम्पस इंटरव्ह्यू मध्ये सॅलरी नेगोशिएशन होत नाही. त्यामुळे हे जे 4 पॉइंट्स आहेत, मी माझं टेक्निकल स्किल्स, माझं ॲप्टिट्यूड, माझं जे सॉफ्ट स्किल्स म्हणतो आपण, ते कसं इम्प्रूव्ह करू. लास्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज आवर प्रेझन्स ऑन सोशल मीडिया साईट्स, अँड दॅट इज नॉट फेसबुक अँड ट्विटर. लिंक्डइनवर आपला काय प्रोफाईल आहे, आपण ज्या ज्या सब्जेक्ट शिकतो किंवा आपण इंटर्नशिप करतो. आमच्याकडे पुण्यातले खूप कॉलेजेसचे स्टुडंट्स इंटर्नशिप करतात. ते लोक व्हाईट पेपर्स लिहितात ऑन ॲटोनॉमस कार, ऑन क्वांटम कम्प्युटिंग, ऑन एथिक्स इन AI. आपण लिहितो का, बिकॉज ऑल दिस थिंग्स आर नाऊ टेकन इन टू कन्सिडरेशन वेन यू आर गिवन अन ऑफर. त्यामुळे आपण कुठल्या कॉलेजमध्ये आहे किंवा आपल्याला किती स्कोअर आला, ठीक आहे, वी शुड गेट गुड स्कोअर, पण किती स्कोअर आला ह्याच्यावर न फोकस करता जे अनुप सरांनी सांगितले हे 3-4 टेक्नॉलॉजीज, आय एम गुड एट C#, आय एम गुड एट समथिंग एल्स, ते मी कोड करू शकतो का. आणि मी कस्टमरचे नॉन IT लोकांना मी ते प्रॉब्लेम स्टेटमेंट समजू शकतो का इंग्लिशमध्ये. ओके, हे नेटवर्किंग स्किल्स आपल्याला लागतील. अँड जस्ट टू आन्सर द लास्ट क्वेश्चन, कुठले टेक्नॉलॉजीज वर्कमध्ये आहेत. करोना व्हायरसमध्ये वी ऑल नो द नंबर ऑफ सायबर अटॅक्स इन इंडिया हॅव इन्क्रीज्ड रॅपिडली. Cyber security is a focus. It's for focus for India, for the whole world. AI and ML, आता काय होतं, एव्हरीथिंग इज गेटिंग ऑटोमेटेड. हाऊ यू आर डुईंग युझिंग AI, युझिंग ML, त्याचे रिलेटेड जे टेक्नॉलॉजीज आहेत. एव्हरीबडी युजेस मोबाईल, त्याला काय लागतं, वेब ऍप्लिकेशन्स, अँड्रॉइड अँड iOS. हे जे बेसिक वस्तू आपण जे पाहतो, दीज आर द ट्रेंड मेकर्स ग्लोबली. सो प्लीज फोकस ऑन दॅट. दॅट्स ऑल. श्रीनिवासजी, याच्यावरच मी एक प्रश्न विचारतो आपल्याला की AI ML आपण आता बोललात, हे इंटरेस्टिंग आहे. एक दोघांनी आपल्याला फेसबुकवरती आणि वेबएक्स वरती पण हे प्रश्न विचारलेत की हे कळलं की AI ML महत्वाचे स्किल आहेत. जसं अनुप बोलले तसं गुगल सर्च केल्यानंतर आपल्याला ते दिसतात. पण आमच्या शाळा कॉलेजेसमध्ये जे मान्यवर रिस्पेक्टेड शिक्षक मंडळी आहेत ते कदाचित आम्हाला ते शिकवत नाहीत, शिकवू शकत नाहीत, किती जरी चांगले असले ते तरी सुद्धा, कारण त्यांनाच तो अनुभव नाही आहे. ठीक आहे, तर अशा वेळी काय करावं जेणेकरून की ही जी नवीन एक्सपोनेन्शियल टेक्नॉलॉजीज आहेत त्यावरती कौशल्य मिळवता येईल, ते स्किल घेता येईल, यासाठी विद्यार्थ्यांनी काय करावं. दोन उपाय आहेत. एक तर तुम्ही कॉर्पोरेट्स बरोबर इंटर्नशिप करून घ्या and you work on those technologies and corporates are ready to teach you. दुसरा तुम्ही सर्टिफिकेशन्स करा. बिकॉज सी यू टॉक टू समबडी इन कॉर्पोरेट, ज्याला तुम्ही ओळखता त्याला एकदा विचारून घ्या की तुम्ही AI मध्ये ML मध्ये काय लागते. डू आय नीड कन्व्होल्युशन थेरम, डू आय नीड LSTM, मी काय शिकून घेतलं तर बरं आहे म्हणून. बट प्रायमरली बिफोर वी स्पेंड मनी वी नीड टू एन्श्योर दॅट वी हॅव लर्न द सब्जेक्ट
अँड वी आर एबल टू इंटर्न. कारण सर्टिफिकेशन मिळवणं हा सोपा भाग आहे, इट्स द इझियर पार्ट ऑफ द गेम. पण जेव्हापर्यंत आपल्याला एक्सपिरियन्स मिळत नाही. बट आय हॅव ऑल्सो सीन पीपल, मी औरंगाबाद आणि इतर एरियाजमध्ये आम्ही आमचं लॅब सेट केलं, त्यामुळे दे आर स्टुडंट्स देअर ऑल्सो हु आर वर्किंग ऑन AI प्रोजेक्ट्स. तुम्ही जेव्हा AI प्रोजेक्ट्सवर काम करताय, प्लीज अलाइन विथ अ कॉर्पोरेट, तेवढं तुम्ही प्लीज करून घ्या. सो यू विल बी एबल टू वर्क ऑन अ लाईव्ह प्रोजेक्ट ऑर ॲटलिस्ट अ POC विथ दॅट. तेव्हा तुम्हाला एक हँड्स ऑन एक्सपिरियन्स मिळेल, नाहीतर इट विल बी व्हेरी टेक्स्च्युअल इन फॉर्म. गॉट इट, थँक्यू. एक सब क्वेश्चन असतो, उपप्रश्न असतो, पण त्याचं उत्तर आता मीच देईन विचारून. तो प्रश्न तो असा की हे छान आहे की आम्ही मोठ्या कंपन्यांमध्ये करावं काम, पण मोठ्या कंपन्या आम्हाला घेतच नाहीत, कारण सर्वांनाच घेऊ शकत नाहीत मोठ्या कंपन्या. डिमांड ही, मागणी ही पुरवठ्यापेक्षा जास्त असणार आहे. त्यामुळं तर त्यांनी माझ्या मते जरी मध्यम साईजच्या जरी कंपन्या असतील, जर मिड साईजच्या कंपन्या असतील, त्यांच्याकडेही काम करायला काही हरकत नाही, किंवा स्मॉल कंपनीमध्ये सुद्धा. सॉरी श्रीनिवास, बोला. नाही, आय थिंक मोठा छोटा मी हे रेफरन्स जर दिलं तर चुकीचं आहे. यू वर्क ऑन टेक्नॉलॉजी रिलेटेड वर्क. आता पर्सिस्टंटमध्ये खूप छान काम होतं आहे. इफ यू गेट अ प्रोजेक्ट टू वर्क विथ पर्सिस्टंट, ग्रेट. एनी अदर कंपनी, म्हणजे पर्सिस्टंट एक्झाम्पल दिलं, KPIT मध्ये अनूप सर मिट बी डुईंग लॉट ऑफ गुड प्रोजेक्ट्स, तिथे करू शकता तुम्ही. आता जस्ट ऑन युअर पॉइंट की आम्ही एक वी हॅव क्रिएटेड अ पोर्टल कॉल्ड flex.ai. तर हे पोर्टल काय आहे? दिस इज अ पोर्टल फॉर मार्केट, इट्स इज अ मार्केट प्लेस फॉर फ्रीलान्सर्स who have technologies to work on tech Mahindra projects and earn money. त्यामुळे तो flex.ai तुम्ही साईट जर पाहिला, flex.nat.ai, तिथं सध्या वी स्टार्टेड इट स्मॉल. सध्या आम्ही थोडेसे प्रोजेक्ट्स त्यांना दिलेत, आणि फ्रीलान्सर जे 3-4 इयर्स एक्सपिरियन्सचे लोक आहेत, ते त्या प्रोजेक्टला बिल्ड करून दे कॅन वर्क ऑन द प्रोजेक्ट. आता आम्ही एक्सटेन्शन काय करतोय, वी वॉन्ट टू गिव्ह दिस टू ऑल इंटर्न्स. त्या कॉलेजमध्ये जे स्टुडंट्स असतील, समजा दे आर 15 स्टुडंट्स फ्रॉम ए कॉलेज इन अहमदनगर, आणि त्यांना काय प्रोजेक्ट करायचं असेल, तर दे कॅन ॲटलिस्ट लोड देअर प्रोफाईल्स. आणि जेव्हा कंपनी इज लुकिंग फॉर इंटर्न्स, ते आमचं AI इंजिन विल टेल दॅट दीज आर द पीपल हू हॅव गॉट द सम पार्ट ऑफ द स्किल्स, अँड कंपनी विल ऑल्सो अपस्किल देम. कंपनी विल ऑल्सो अपस्किल देम फ्री ऑफ कॉस्ट अँड मेक देम वर्क ऑन दॅट प्रोजेक्ट. आम्ही त्या इंटर्नशिपला पे नाही करत आहे त्यांना, बट ज्या ज्या स्किल्स लागतील त्या प्रोजेक्टसाठी, आणि तो असं काही कस्टमर डिलिव्हरेबल नसेल, इट विल बी अ POC, आणि पुढे वी विल टेक इट अहेड विथ द इंटरनल डिलिव्हरी टीम्स. तो एक दॅट इज अ स्मॉल वर्क इन प्रोग्रेस दॅट वी आर डुईंग इन टेक महिंद्रा. खूप छान उपक्रम आहे. काय पोर्टल म्हणतात, वेबसाईटचं URL काय? तुम्हाला आय जस्ट टेल यू, इट इज, इफ यू पुट इट इन चॅट विंडो, आय पुट दॅट फॉर एव्हरीवन, जेणेकरून सर्वांनाच मिळेल ती माहिती. थँक्यू. आणखी 1-2 प्रश्न आहेत, मी एकदाच विचारून घेतो, 2-3 प्रश्न, त्यामुळं हवं तेव्हा तुम्ही उत्तर देऊ शकाल. जितेंद्रजी, गिरी, अनूप, एनी वन ऑफ यू. मी तिन्ही प्रश्न एकदाच विचारतो, जेणेकरून यू विल बी एबल टू पिक अँड रिस्पॉन्ड टू द क्वेश्चन. एक आहे क्लाउड सर्व्हिसेस वरती हे स्किल सेट आताही खूप डिमांडमध्ये आहे काय? दुसरं, मॅथमॅटिक्स हे ची नॉलेज असणं हे खूप महत्वाचं आहे काय IT क्षेत्रामध्ये नोकरी करण्यासाठी? आणि तिसरा एक आहे, तिसरा प्रश्न मात्र मलाही पूर्ण कळलेला नाहीये, ISMS आणि BCMS हे सिस्टम स्किल्स रेलेव्हंट आहेत काय? तर यापैकी कुठलाही एखादा प्रश्न उचलून आपण बोलू शकाल तर बरं होईल. जितेंद्रजी. मी ISMS सांगतो. हां जी. इन्फॉर्मेशन सिक्युरिटी मॅनेजमेंट सर्व्हिसेस हा जो विषय आहे, जो प्रायमरीली आता श्रीनिवास हे बोलले होते की सायबर सिक्युरिटी येणाऱ्या काळामध्ये जे काही सायबर अटॅक्सची वाढती संख्या आपण पाहतो आहे, त्याच्यामुळे सायबर सिक्युरिटी हे जो स्किल सेट असेल, किंवा ज्याच्यामध्ये तुम्ही VAPT नावाचा एक प्रकार असतो, ज्याला तुम्ही व्हल्नरॅबिलिटी असेसमेंट आणि पेनिट्रेशन टेस्टिंग हे म्हणतात. तर ह्या स्किल सेट जर कोणी ऍक्वायर केला तर डेफिनेटली भयंकर डिमांड आहे आजच्या दिवशी मार्केटमध्ये, आणि नुसतं भारतामध्येच नाही तर परदेशात सुद्धा. तर ISMS किंवा VAPT सायबर सिक्युरिटीच्या संदर्भात जर कोणी करत असेल, डेफिनेटली त्याला भयंकर डिमांड आहे. दुसरा एक तुमचा याच्या मागचा जो प्रश्न होता, त्याच्यामध्ये इंटर्नशिप आणि श्रीनिवास, अनूप सगळ्यांनी सांगितलं. तर हे जे नवीन IT प्रोफेशनल्स येतात त्यांना मी असं पण सांगू इच्छितो की हे जे स्टार्टअप्स खूप आहेत, पूर्ण भारतभर नवीन स्टार्टअप्स आलेले आहेत, तर या लोकांनी जर स्टार्टअप मध्ये जाऊन काम केलं तर त्यांना हे जे काही टेक्नॉलॉजी, प्रोसेसेस, त्याचे इम्प्लिमेंटेशन, मेथडॉलॉजी, कस्टमर कम्युनिकेशन, याच्यासाठी इतकं चांगलं एक्सपोजर मिळतं, आणि मग नंतर भविष्यामध्ये एकतर ते
स्टार्टअप बरोबर ग्रो पण होऊ शकतात. जो आजकाल युएसए मध्ये ट्रेंड आहे, लोक एस्टॅब्लिश कंपनीला जॉईन करत नाही, लोक स्टार्टअपला बऱ्यापैकी जॉईन करायला लागलेले आहेत. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे स्टार्टअप जर तुम्हाला असं वाटत असेल की नाही 2 वर्ष 3 वर्षात ते ग्रो होत नाही, तर ऑब्व्हियसली त्यांच्याकडे जो रेडी प्लॅटफॉर्म तयार झालेला असतो, जेणेकरून हे जे बिग जायंट्स जे आहेत ते त्यांना इझिली अक्वायर करू शकतात किंवा घेऊ शकतात. तर स्टार्टअप मध्ये डेफिनेटली या लोकांनी जॉईन करायला पाहिजे, जिथे त्यांना अतिशय चांगल्या पद्धतीचं एक्सपोजर मिळतं. आणि अजून एक तिसरा प्रश्न काय होता? सॉरी. माझा प्रश्न एक क्लाउड सर्व्हिसेस आणि मॅथमॅटिक्स, क्लाउड सर्व्हिसेसचा रेलेव्हन्स आणि मॅथमॅटिक्सचं इम्पॉर्टन्स घेण्यासाठी. क्लाउड ऑब्व्हियसली आजच्या दिवशी डिमांडमध्ये असलेलं स्किल सेट आहे. आता ज्यावेळेस हे लॉकडाऊन होतं त्यावेळेस आम्ही आमच्या कस्टमर्सचे पण एक्सपिरियन्सेस शेअर करतो. आमच्या बरेचसे कस्टमर्सचे ऍप्लिकेशन जे होते ते इन प्रिमायसेस त्यांनी ते होस्ट केलेले होते. आणि या कालावधीमध्ये कमीत कमी 60 ते 70% कस्टमर्सच्या रिक्वायरमेंट अशा आल्या होत्या की आम्हाला हे क्लाउडवर तुम्ही मायग्रेट करून द्या म्हणून. आणि त्याच्यातले 40% कस्टमरनी मायग्रेट पण केले. तर क्लाउड सर्व्हिसेस डेफिनेटली कस्टमर पर्स्पेक्टिव्हने सुद्धा आणि टेक्नॉलॉजी पर्स्पेक्टिव्हने सुद्धा भयंकर डिमांडमध्ये आहे. क्लाउड सर्व्हिसेसचं स्किल सेट असणारी लोक पण त्या मानाने फार कमी आहेत. ऑब्व्हियसली क्लाउड सर्व्हिसेस स्किल सेट जे आहे त्याला स्कोप भरपूर आहे. पहिला विषय मॅथमॅटिक्सचा, मला असं वाटतं की जी लोक सायंटिफिक ऍप्लिकेशन्स मध्ये काम करत असतील त्यांच्यासाठी हे मॅथमॅटिक्स हे अतिशय उपयोगाचं ठरू शकतो. पण अदरवाईज जी लोक कमर्शियल ऍप्लिकेशन्स किंवा AI किंवा अशा टाईपमध्ये लोक काम करतील ते इव्हेंच्युअली ओव्हर द पिरियड ऑफ टाइम जे काही ऍप्लिकेशन आहे त्याच्या ते डोमेन नॉलेज अक्वायर करून त्याचं ऍप्लिकेशन ते करू शकतात असं मला वाटतं. थँक्यू. एक खूप महत्वाचा प्रश्न आहे तो विचारतोय मी, आणि शेवटचा 1-2 प्रश्न आहेत, त्यानंतर एक राऊंड घेणार आहोत आपण. प्रत्येकाला आणखी जर काही सांगायचं असेल तर ते ऐकूयात आणि आपण नक्की 5 वाजता कार्यक्रमाची सांगता करणार आहोत. तर प्रश्न एकच हा उरलेला असा आहे की बऱ्याच मुलांचा प्रश्न आहे, 2-3 विचारलेला तो, की भाषेचं महत्व किती आहे, मला इंग्रजी अस्खलित येणं किती महत्वाचं आहे जेव्हा मी पहिला जॉब किंवा पहिली नोकरी करेन. एनी वन ऑफ यू वुड लाईक टू रिस्पॉन्ड? मी घेतो. ओके. अनुप फर्स्ट अँड देन गिरी. मला वाटतं भाषेपेक्षा कम्युनिकेशन हा शब्द जास्त महत्वाचा आहे. आणि कम्युनिकेशनचा अर्थ म्हणजे आपल्याला समोरचा जे बोलतो ते नीट कळतंय का, ऐकता येतंय का, आणि आपल्याला जे बोलायचंय ते स्पष्टपणे साचेबद्ध पद्धतीने सांगता येते का, की ज्याच्याने कन्फ्युजन क्रिएट होणार नाही किंवा मिसअंडरस्टँडिंग क्रिएट होणार नाही. तर इथे ऍक्च्युली तुम्ही अगदी फ्लुएंट असा इंग्लिशमध्ये अशी अपेक्षा नाहीये, कारण आपले कस्टमर्स काही, आता फॉर एक्झाम्पल तुम्ही जपानमध्ये गेला, कोरियामध्ये गेला, जर्मनीमध्ये गेला, तर बरेचसे आपले कस्टमर्स पण फ्लुएंटली इंग्लिश बोलू शकत नसतात. परंतु कम्युनिकेशन हा जो पॉइंट आहे की समोरच्या माणसाला राग आला नाही पाहिजे, समोरच्या माणसाचं सगळं बोललेलं नीट कळलं पाहिजे, नाही कळलं तर त्याला नीट त्याच्याकडनं क्लॅरिफाय करून घेतलं पाहिजे. तर हे जे गोष्ट आहे ही जास्त महत्वाची आहे रादर दॅन लँग्वेज तुम्ही कुठली वापरता. आणि त्या लँग्वेजमध्ये कधी कधी मग कन्फ्युजन होऊ शकतात. फॉर एक्झाम्पल माझं असं ऑब्झर्वेशन आहे की आपल्याला स्पष्टपणे सांगायचं असतं, कस्टमर प्रश्न विचारतो की तुम्ही किती तारखेला डिलिव्हरी करणार, तर आपण त्याला म्हणतो की शुक्रवारी करायचं असं म्हणायचं असतं आपल्याला, आपण त्याच्यामध्ये प्रोबॅबली टाकतो, प्रोबॅबली फ्रायडे, बाय फ्रायडे. पण त्या प्रोबॅबलीला काय अर्थ नसतो, ते प्रोबॅबली हा शब्द खरं महत्वाचा नसतो, आपण ठरवलेलं असतं शुक्रवारीच करायचंय. तर काही ठिकाणी त्याचे कन्फ्युजन सुरू होतात. परंतु हे अगदी सुपरफिशियल गोष्टी आहेत, त्या तुम्ही कामाला लागल्यावरती तुम्हाला कोणतरी सांगणार आणि 4 फीडबॅक दिल्यावरती तुमच्याकडनं त्या सुधारल्या जाणार. त्यामुळे एवढा तो डोक्यामध्ये घालून घ्यायचा शब्द नाही. बाकीचे शब्द जे तुम्ही जे रिइटरेट होत आहेत की लर्नेबिलिटी तुम्ही कशी वाढवता, फास्ट लर्निंग कसं करता, तुम्हाला प्रॉब्लेम नीट मांडता येतोय का सोडवण्यासाठी, कारण सर्वात महत्वाचा पॉईंट सोल्युशन नसतो, सर्वात महत्वाचा पॉईंट हा प्रॉब्लेमची मांडणी असते, कारण सोल्युशन हे त्याच्यातनं ऑटोमॅटिकली निघत असतं. प्रॉब्लेम चुकीचा मांडला तर सोल्युशन चुकीचं निघू शकतं. नंतर तुम्हाला एखादी ऍबस्ट्रॅक्ट गोष्टीपासून अगदी शेवटी कोड पर्यंत जाता येते का, एखाद्याने काहीतरी नुसतं तोंडी सांगितलं तर ते तोंडी सांगण्याच्या प्रोसेस पासून कोड पर्यंत जाण्याच्या प्रोसेसमध्ये खूप इटरेशन्स आहेत आणि कम्युनिकेशनचे इश्यूज आहेत. ही गोष्ट तुम्हाला नीट डेव्हलप करता येते का, हे जास्त महत्वाच्या गोष्टी आहेत रादर दॅन जस्ट स्पोकन लँग्वेज कम्युनिकेशन. थँक्यू अनुप, खूप छान सांगितलं तुम्ही.
गिरी हा मला मी माझा एक्सपिरियन्सच शेअर करणार होतो. जेव्हा मी राजगुरुनगरमध्ये रिक्रुटमेंट करत होतो तेव्हा तिथल्या कॉलेजेसमध्ये गेलो होतो, तेव्हा त्यांना आश्चर्य वाटलं की आम्ही पहिला HR चा राऊंड घेतला नाही. आणि का बरं? कारण टिपिकल प्रोसेस अशी असते की पहिला HR चा राऊंड घ्यायचा आणि 80% लोकांना फिल्टर आउट करायचं. कुठल्या कारणासाठी? इंग्लिश कम्युनिकेशन. तर आणि मग पुढचे, कारण मध्ये कोणीतरी अनुप किंवा कोणीतरी म्हटल्याप्रमाणे एलिमिनेशन हा तिथला मुख्य ऑब्जेक्टिव्ह असतो. तर आम्ही म्हटलं नाही, आम्हाला ते करायचंच नाहीये. आम्ही तुमचे ते इंग्लिशचं बघत नाही आहोत, आम्ही ऍक्च्युली तुमच्या परीक्षेचे मार्क्सचं बघत नाही आहोत. आम्ही एवढंच बघतोय की तुम्ही तुमच्या हाताने काय काम केलेलं आहे. त्यामुळे ते जर तुमचं हँड्स ऑन काही असेल, स्किल असेल, तर बाकीच्या सगळ्या गोष्टी नंतर शिकतात. इनफॅक्ट आम्हाला असं दिसलेलं आहे की जी मुलं जॉईन झाली ज्यांना इंग्लिश येत असेल नसेल, ती गोष्ट फार काय सहजी पार होते. नंतर एकदा तुम्ही जॉबमध्ये पडल्यानंतर त्याला काही वेळ लागत नाही ते इंग्लिश आणि यायला. पण तुम्हाला जे येत असतं त्याच्यातला कॉन्फिडन्स असणं हे जास्त महत्वाचं, रादर दॅन जे येत नाही त्याची चिंता करण्यापेक्षा. तुम्हाला जे वाव. जर कॉन्फिडन्स असतं आणि कोणाला जे आवडत असतं ते तुम्ही नक्की दुसऱ्याला एक्सप्लेन करून सांगू शकता. इथं लागलं की ते Excellent. येत नाही. आणि जे काय लँग्वेज रिलेटेड छोट्या मोठ्या गोष्टी असतात ते एखाद्या वर्ष जॉब केल्यावर त्या निघून जातात. हे आम्ही अनुभवाने बघितलेलं आहे. छान. गिरी, लाईन ऑफ द डे ती ही आहे की तुम्हाला जे येतं त्याचा आत्मविश्वास असणं जास्त आवश्यक आहे, तुम्हाला जे येत नाही त्याचा न्यूनगंड बाळगण्यापेक्षा. माझ्या मते वेल सेड गिरी. ही सर्वात महत्वाची ओळ आहे आजची. थँक्यू सो मच. आपल्याकडे आणखी 5 मिनिट आहेत. त्यात आपण हे करणार आहोत की आपल्यापैकी आणखी कुणाला जर काही सांगायचं असेल तर आपण ते ऐकून घेणार आहोत, कारण मी बऱ्यापैकी प्रश्न घेतलेले आहेत. 1-2 मिस झाले असतील, पण मोस्ट ऑफ द क्वेश्चन्स मी घेतलेले आहेत आता. त्यामुळं प्रशांत, मी एक आता सॉरी जितेंद्र, आपण सुरुवात करा, त्यानंतर अनुप. प्रशांत, मगा अनुपने जे सांगितलं की इंग्रजीपेक्षा सुद्धा कम्युनिकेशन हे जास्त महत्वाचं असतं, याचं एक अत्यंत चांगलं उदाहरण माझ्याकडे आहे. आमचा एक जॅपनीज कस्टमर आहे आणि त्याच्यामध्ये त्यांचा CTO CIO हे सगळी लोक जॅपनीज आहेत आणि त्यांचं इंग्लिश जे असतं ते खूप फ्लुएंट असतं असं नाही. त्याच्यामुळे आम्हाला सुरुवातीला बरेच प्रॉब्लेम्स यायचे त्यांच्याबरोबर कम्युनिकेशन करत असताना. त्यांच्या साईटवर आम्ही एक सिंधुदुर्ग मधला मुलगा ठेवला जो 12वी पास झालेला आहे. त्याला जॉबची खूप आवश्यकता होती, आम्ही त्याला घेतलं आणि घेतल्यानंतर त्यांनी काम केल्यानंतर आजच्या दिवशी ते कस्टमर आणि आम्ही याच्यामध्ये तो ऍज गुड ॲज इंटरप्रिटरचं काम करतो. वाव. म्हणजे जॅपनीज कस्टमर जर काही सांगत असेल तो बऱ्याच वेळा त्याच्याशी काहीतरी त्यांच्याशी जे त्या लोकांचं जे आपापसातलं कम्युनिकेशन चालतं ते जॅपनीज मध्ये चालतं आणि याच्याशी ते काही थोडक्या मोठ्या इंग्लिशमध्ये याला सांगतात, मी याला जे समजतं ते त्या पद्धतीने तो काम करत होता. आता हळूहळू परिस्थिती अशी आली की ते जॅपनीज लोक काय बोलतात आणि नक्की त्यांना काय म्हणायचंय. इथे आमची जी डेव्हलपमेंटची टीम आहे त्यांच्याशी कम्युनिकेशनसाठी म्हणून सुद्धा ते जॅपनीज लोक त्या इंजिनियरचा म्हणजे नेटवर्किंग आणि डेस्कटॉप सपोर्टचा मुलगा काम करतो त्याचा उपयोग करून घ्यायला लागेल. नाईस. म्हणजे इट इज अनबिलिव्हेबल की सिंधुदुर्ग सारख्या, म्हणजे सिंधुदुर्ग नाही, सावंतवाडीचा तो मुलगा आहे, 12वी पास झालेला आहे, पुण्यात आला, आमच्याकडे लागला, फ्रेश होता आणि 6 महिन्यात त्यांनी इतके कम्युनिकेशन स्किलवर इतकं प्रचंड प्रभुत्व मिळवलं की ते जॅपनीज लोक दे आर युझिंग हिम ॲज अ इंटरप्रिटर टू कम्युनिकेट विथ अदर पीपल. खूप छान, खूप प्रेरणादायी उदाहरण आहे. धन्यवाद. आणखी कोणी? मी बोलतो. प्लीज. मगाशी जो मॅथमॅटिक्सचा जो प्रश्न होता ना, तो मॅथमॅटिक्सच्या प्रश्नामध्ये परत 2 भागांमध्ये उत्तर आहे. पहिला भाग म्हणजे काही स्पेसिफिक स्किल सेट्स आहेत आता, त्याच्यामध्ये मॅथ्स आल्याशिवाय पुढे जाता येणार नाही. फॉर एक्झाम्पल डीप लर्निंग आणि त्याचे ऍप्लिकेशन्स जे आहेत त्यामध्ये मॅथ्सचं बेसिक अंडरस्टँडिंग नसेल तर काम करणं खूप अवघड आहे. दुसरा भाग आहे, बऱ्याच लोकांना माहिती नसेल स्टुडंट्सला की काही ठिकाणी कोडिंग बंद झालंय आणि नुसतं मॉडेलिंग मध्ये काम चालतं. सो फॉर एक्झाम्पल कंट्रोल सिस्टीमची सगळी कामं ही मॉडेलिंग मध्ये तयार होतात आणि कोड ऑटोमॅटिकली टूल जनरेट करतो. तिथं मॅथमॅटिक्स खूप महत्वाचं आहे, कारण प्रोग्रामिंगला काही महत्वच नाहीये तिथे. तिथे फंडामेंटली तुम्ही कंट्रोल सिस्टीम कशी डिझाईन करता वगैरे या गोष्टींना जास्त महत्व आहे. जेव्हा तुम्ही पुढे जाल सबसिक्वेंटली फ्युचरमध्ये बऱ्याचशा गोष्टी ह्या मधला जो आहे म्हणजे कोडिंग हा जो वोकेशनल स्किल सेट जो आहे तो एलिमिनेट होत जाईल अशी असं मला वाटतंय. म्हणजे तुम्ही जर रिक्वायरमेंट नीट लिहिली आणि ती रिक्वायरमेंटची पण मॉडेलिंग सुरू झाली आता, त्यामुळे रिक्वायरमेंट नीट लिहिण्याच्या पद्धतीमुळे ऑटोमॅटिकली पुढच्या बऱ्याचशा स्टेप एलिमिनेट होतात. म्हणजे प्रोग्रामिंगची नीडच एलिमिनेट होते, टेस्टिंग मॅन्युअल करण्याची नीड एलिमिनेट होते आणि हे सगळं ऑटोमेशन तयार व्हायला लागले.
आणि जसं जसं डीप लर्निंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स वाढत जाईल ते इन्स्टन्सेस जास्त वाढत जातील. सो मॅथमॅटिक्स हे करंट 2-3 स्किल सेटसाठी आणि फ्युचरमध्ये सर्वायवल स्किल म्हणून महत्वाचं आहे असं मला वाटतं. थँक्यू अनूप, धन्यवाद. श्रीनिवास आणि त्यानंतर गिरी वुड हॅव द कन्क्लुडिंग वर्ड. श्रीनिवास. अच्छा, 2 पॉइंट्स. एक, जस्ट कमिंग बॅक टू इंग्लिश. एका इंग्लिश इन US एका इंग्लिश स्कूलमध्ये टीचर शिकवत असतं आणि स्टुडंट म्हणतो की हा सी दिस गाय स्पीक्स इंग्लिश विथ अन ॲक्सेंट. तर टीचर म्हणते इफ समबडी इज स्पीकिंग इंग्लिश विथ अन ॲक्सेंट इट मीन्स ही ऑर शी नोज वन मोर लँग्वेज, सो अप्रिशिएट दॅट. त्यामुळे जे आपल्याकडे हे जनरली असतं की बाबा दे आर फोकसिंग ऑन आवर इंग्लिश इज रॉंग. दे नो दॅट इंग्लिश इज नॉट माय मदर टंग. सो इफ आज मी मराठीत चूक केलं तरी यू अंडरस्टँड दॅट आय एम फ्रॉम साऊथ, सो आय विल मेक दॅट मिस्टेक. आय हॅव लर्न द लँग्वेज, आय लाईक द लँग्वेज, पण त्यात मिस्टेक्स होतातच. इट विल हॅपन, पण आय विल ट्राय टू मिनिमाइज द मिस्टेक्स. श्रीनिवास, एक प्रश्न तुम्हाला आता माझ्याकडनं बऱ्याच वेळापासून विचारायचा होता, असंच राहून गेला. श्रीनिवास चेतलापल्ली असं नाव असल्यानंतर राईट, मी आंध्र प्रदेशमध्ये काही दिवस काढलेत, पण मला एक शब्द सुद्धा आठवत नाही आता त्यात. एवढं चांगलं मराठी तुम्हाला बोलता येतं, त्यावरनं आम्हाला लाज वाटते की किती छान मराठी येतं म्हणून. इतकं चांगलं शिकलात ते सांगा. मी मिरजेत माझा जन्म झाला अँड आय एम बॉर्न अँड ब्रॉट अप देअर. माय फादर मायग्रेटेड बिफोर आय वॉज बॉर्न. आणि मला मराठी ॲज अ लँग्वेज खूप आवडतं, त्यामुळे मी अजून सुद्धा वाचन किंवा युट्यूब व्हिडिओज वाचतो. त्यामुळे ऑफिसमध्ये जरी आम्ही हिंदी बोलतो किंवा इंग्लिश बोलतो आणि घरी आम्ही तेलुगू बोललं तरी मराठीवर फोकस आहे. आय लाईक द लँग्वेज. खूप छान, खूप छान. त्यामुळे तो एक पॉइंट आहे. त्यामुळे इंग्लिशवर फोकस नाहीये. बेसिक थिंग इज स्पीक नॉर्मल इंग्लिश, सिम्पल इंग्लिश अँड राईट प्रॉपर इंग्लिश. एवढंच पाहिजे. पंक्च्युएशन वगैरे बरोबर पाहिजे. बाकी लाईक आय एम जस्ट समरायझिंग माय पॉइंट्स. टेक्नॉलॉजीवर फोकस करा. एबिलिटी टू कोड. Try to work with a startup or with a IT services company during your 4 years course. त्यामुळे you'll get your introduction to corporate world, and then I think you'll have and last point is हे अनसर्टिनिटी असणारच आहे सम वे ऑर द अदर. आज कोविड आहे, उद्या काय असणार आहे. त्यामुळे आवर एबिलिटी टू हँडल अनसर्टिनिटी विल बी दी एबिलिटी विथ विच वी लीड द ऑर्गनायझेशन. त्यामुळे आपला ग्रोथ इज directly proportional to our ability to handle change and uncertainty. That's all. Thanks. धन्यवाद श्रीनिवासजी. गिरी बोलतील आणि त्यानंतर माझ्या कलिग मंजरी कन्क्लूड करतील कार्यक्रम. ओके. हा, तर आपण सुरुवात कोविडनी केली होती, त्यामुळे परत मी कोविडकडे येतो. आणि कोविडमुळे आपण हे प्रॉब्लेम आहेत, ते प्रॉब्लेम आहेत, अनसर्टिनिटी सगळं बोलतोय. पण कोविडमुळे काही फायदे आहेत का, असा आपण विचार केलाय का? तर मी आता आमच्या स्मार्ट टाउन मॉडेल बद्दल बोललो की जिथे छोट्या गावातून काम करायचं. तर आमचे एक मित्र एक राजेश दबानी म्हणून सोलापूरला असतात, त्यांनी फार सुरेख विचार केला की लोक तर सगळ्या कंपन्या म्हणतात वर्क फ्रॉम होम, त्याच्याऐवजी आपण वर्क फ्रॉम होम टाउन म्हणू शकतो का? आणि ही आयडिया फार चांगली आहे, कारण एनिवे बरीचशी लोक आज त्यांच्या गावी जाऊन काम करतात. पुण्यात जरी त्यांची ऑफिस असली तरी ते कुठून अमरावती, यवतमाळ, कुठून जिथून गाव त्यांचं काम करतात. फक्त त्याच्यात प्रॉब्लेम एवढा आहे वर्क फ्रॉम होम मध्ये की घरी आपल्याकडे पॉवर किंवा इंटरनेटचं बॅकअप इन्फ्रास्ट्रक्चर नसतं. आता तेच जर आम्ही वर्क फ्रॉम होम म्हणून सोलापूर किंवा यवतमाळ सारख्या ठिकाणी ऑफिसच तयार केलं तर तोही प्रॉब्लेम गेला. तर याच्या अशा प्रकारे वी आर थिंकिंग, आमचा असा विचार चालला की या कोविडमुळे ऍक्च्युली या मॉडेलला आमच्या बूस्ट मिळणार. सिमिलरली माझं सगळ्या मुलांना जे ऑडियन्सना असं म्हणणं आहे की तुम्ही समजा छोट्या गावात असाल तर मोठ्या गावात नसण्याचा जो आतापर्यंत तोटा होता तो आता कमी होणार आहे असं धरा. आणि हा एक बेनिफिट आहे या कोविडच्या सिच्युएशनचा असं धरा. आणि याच्यातून तुमच्यासाठी अपॉर्च्युनिटीज कुठल्या जनरेट होतात ते बघा. तो तुम्हाला तुमच्या करिअरचा पुढचा मार्ग दाखवेल. थँक्यू गिरी. मंजरी. Heartfelt thank you to all of you, to Mr. Anup Sapre, to Mr. Srinivas Chetlapalli, Mr. Chetendra Kulkarni, Mr. Girendra Kasmalkar. You gave us different insights into the current situations in the IT segment and the kind of skill sets you are looking at. You very well advised the youth who are attending this program both on WebEx and on Facebook Live. And you brought in the importance of communications and technical abilities and the new skill sets that they should acquire. Thank you to all of you that you came on a very short notice and interacted so well with our audience.
Please do watch out for our next session on next Saturday, 4 to 5. Thank you to Mr. Gibane as well. Please conclude the session. Thank you, everybody.